गुड मॉर्निंग. आतापर्यंत मिळून आपण ॲलाट्रॉप्स स्टडी केले. ॲलाट्रॉपमध्ये 16चे ॲलाट्रॉप्स बघितले, 17चे नाही, 18चे नाही. त्याच्यानंतर काल जे बघितलं त्याच्यामध्ये ऑब्झर्व्हर्स बघितले. ऑब्झर्व्हर्स ग्रुप 16चे बघितले, 17चे बघितले, 18चे नव्हते. त्याच्यानंतर आता पुढं कॉम्पाउंड्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. त्याच्यामध्ये आता आज आपण स्टडी करणार आहे ग्रुप 16चे जे जे कॉम्पाउंड्स असतील ते. ग्रुप 16 इलेमेंट्समध्ये म्हटलं की आपले टोटल 5 इलेमेंट्स येतात, बरोबर. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलिरियम आणि पोलोनियम. त्याच्यातले आता कोण स्टडी करायचे आहे तर फर्स्ट 2 मेंबर जे आहेत ते आपल्याला स्टडीसाठी आहेत. कोण आहेत ते? ऑक्सिजन आणि सल्फर. तर त्याचा पहिल्यांदा आपल्याला ऑक्सिजनच्या डिटेलमध्ये स्टडीज, त्याचे कंपाऊंड्स, सल्फरच्या डिटेलमध्ये स्टडी, त्याचे कंपाऊंड्स. अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे कंपाऊंड्स ऑफ ग्रुप 16 इलेमेंट्स स्टडी करायचे आहे. त्याचा पहिला नंबर आहे आपला ऑक्सिजन. ज्यावेळी आपण ऑक्सिजन त्याला बोलतो कारण त्याला ऑक्सिजन बोलतो आणि लिहिताना तो ओढतो, पण ज्याला रेग्युलर स्टडी असेल त्याचा स्पेशल स्टडी त्याला मात्र म्हणताना त्याला काय म्हणायचं? डाय ऑक्सिजन. दोन ॲटम आहेत म्हणून म्हणताना काय म्हणायला पाहिजे? डाय ऑक्सिजन. डाय ऑक्सिजनचं पहिल्यांदा प्रिपरेशन असेल, त्याच्यामध्ये केमिकल, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी आणि युजेस या 4 पार्टमध्ये आपल्याला हे सगळेचे सगळे पार्ट स्टडी करायचे. त्याचा पहिला आहे प्रिपरेशन मेथड ऑफ डाय ऑक्सिजन. त्यात 3 प्रिपरेशन मेथड दिलेल्या आहेत. त्यातली पहिली आहे लॅबोरेटरी प्रिपरेशन. लॅबोरेटरी प्रिपरेशनमध्ये पुन्हा 3 डिकम्पोजिशन आहेत. त्यातलं पहिलं आहे बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ सॉल्ट. सॉल्ट यूज केले ते KCl, O3 आहे. इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट MnO2. थोडंसं काय करायचं? हीट करायचं. डिकम्पोजिशन म्हटल्यानंतर काय करणार आपण? हीट करणार. इट गिव्स टॉईस KCl, कारण O3 म्हटल्यानंतर O2 पाहिजे. म्हणजे रिएक्शन काय म्हटलं पाहिजे? टॉईस मॉलिक्युलला बॅलन्स करायला पाहिजे आणि इथाइस O2 इन द फॉर्म ऑफ गॅस. म्हणजे प्रोडक्शन कशा झालं आपल्याला? ऑक्सिजनचं. पहिली प्रिपरेशन मेथड झाली. पुन्हा तसंच काय करू शकताय? डिकम्पोजिशन ऑफ, दुसरी प्रिपरेशन मेथड आहे डिकम्पोजिशन ऑफ मेटल ऑक्साइड्स. काही मेटल ऑक्साइडचं पण डिकम्पोजिशन करू शकताय. त्याच्यामध्ये समजा Ag2 असेल, HgO2 असेल, मर्क्युरियस ऑक्साइड तो पण घेऊ शकताय. Ag2 झाली, HgO असेल तो घेऊ शकताय, PbO2 घेऊ शकताय, लेड ऑक्साइड त्याच्यापासून प्रिपरेशन करू शकताय. पुन्हा मेन काय करू शकता? थोडंसं हीट करा. हीट करताना हिटिंगनं काय होणार? ऑक्सिजन जो बाजूला होईल. मग आता सिंगल ऑक्सिजन निघत आहे म्हणजे काय करायला लागणार? टॉईस मॉलिक्युल काय लागणार? म्हणजेच निघताना काय होणार? 4 Ag सेपरेट होणार प्लस O2 इन द फॉर्म ऑफ गॅस सेपरेट होईल. इथं बघितला तर टॉईस Ag सेपरेट होईल प्लस O2 डायरेक्टली मिळते इन द फॉर्म ऑफ गॅस. इथं बघितलास तरी Pb सेपरेट होईल आहे असा आणि ऑक्सिजन इन द फॉर्म ऑफ गॅस. म्हणजे मेटल ऑक्साइड्स घेतलात तरी आपल्याला त्याची काय असते ते प्रिपरेशन मिळालं पाहिजे. काय PbO पासून पण रिॲक्शन होते. PbO घेतला तरी तुम्ही हीट केला तरी टॉईस Pb बाहेर निघेल आणि O2 इन द फॉर्म ऑफ गॅस सेपरेट होईल. PbO2 पण ऑक्साइड आहे आणि PbO पण आहे, डायऑक्साइड पण आहे आणि मोनॉक्साइड पण आहे. म्हणजे मेटल ऑक्साइड असेल तरी आपण काय करू शकतो? ऑक्सिजनचं प्रिपरेशन करू शकतो. पहिलं सॉल्टपासून झालं, दुसरं मेटल ऑक्साइडचं डिकम्पोजिशन झालं. तिसरं एक त्याच्यामध्ये दिलेलं आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइड पण तुम्ही ऑक्सिजन प्रिपरेशन करू शकता. हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणजे फॉर्म्युला काय असणार? H2O2. थोडंसं इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट MnO2 हीट करा. या रिॲक्शनमध्ये कोणतं कॅटलिस्ट लागतं? MnO2 हीट केला की याच्यामधून काय होणार? H2 इन द फॉर्म ऑफ गॅस. हायड्रोजन पेरॉक्साइड पाहिजे असेल डायरेक्ट गॅस स्टेटमध्ये लिबरेट करायचं असेल तर माहितीच आहे तुम्हाला. टॉईस H2 इन द फॉर्म ऑफ गॅस आणि प्लस लिबरेट काय होणार? बरोबर. मिळताना मिळणार हेमध्ये जे आहे ते टॉईसमध्ये मिळणार. पाहिजे असेल सिंगल मोलर रिॲक्शन, सिंगल मोलर बॅलन्स करू शकताय. डबल मोलर पाहिजे असेल डबल मोलर करू शकताय. पण बऱ्याच वेळेला रिॲक्शनमध्ये काय होऊ शकते? सेपरेट होताना गॅसेस स्टेटमध्ये पण सेपरेशन करू शकतं. तेव्हा काही वेळेला काय होतं आहे? डायरेक्ट वॉटर मॉलिक्युल जनरेट होतो. टॉईस H2 कसं मिळणार? इन द लिक्विड स्टेट आणि ऑक्सिजन फॉर्म ऑफ गॅस. ही प्रिपरेशन मेथड जनरली जास्तीत जास्त चालेल. डिकम्पोजिशन करताना कसं गॅसेस स्टेटमध्ये दोन्ही रिमूव्ह होऊ शकतात. काय वेळेला वॉटर पण रिमूव्ह होतात. वॉटर मध्ये जे आहे ते मात्र डायरेक्टली स्टेबल रिॲक्शन असेल. समजलं? हे झालं लॅबोरेटरी प्रिपरेशन फ्रॉम थर्मल डिकम्पोजिशन ऑफ सॉल्ट, थर्मल डिकम्पोजिशन ऑफ मेटल ऑक्साइड, थर्मल डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साइड. या 3 प्रिपरेशन मेथड झाल्या लॅबोरेटरी प्रिपरेशन मेथड. त्याच्यानंतर पुढं सेकंड प्रिपरेशन मेथड आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलायसिस. आता बऱ्याच वेळेला आपल्या बऱ्याचशा इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस आहेत. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करून पण आपण करू शकतो. आणि इलेक्ट्रोलायसिस कोणाचं करायचं आहे? तर इलेक्ट्रोलायसिस ऑफ
वॉटर. वॉटरचे इलेक्ट्रोलायसिस करून तुम्ही ऑक्सिजनचं प्रिपरेशन करू शकता. मग त्याच्यामध्ये काय असतात H2O बरोबर. त्यांना काय आपण इलेक्ट्रोलायसिस त्याला मिळत आहे चॉईस मॉलिक्यूल घ्यायचे चॉईस H2 इन द फॉर्म ऑफ गॅस आणि प्लस O2 इन द फॉर्म ऑफ गॅस बरोबर. दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये लिहिलेले करून त्याच्यात कॅथोड ॲनोड दोन्ही यूज करायला लागणार. कॅथोड म्हणजे ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रोड, कॅथोड म्हणजे निगेटिव्ह चार्ज. ॲनोडला पॉझिटिव्ह चार्ज म्हणल्यानंतर त्याच्याकडे ऑक्सिजन लिबरेट होईल. कॅथोडला निगेटिव्ह चार्ज म्हणजे हायड्रोजन ॲटम त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. इकडे एक गॅस सिस्टममध्ये लिक्विड होणार, इकडे एक होणार. तर प्रोसिजर काय करायला लागणार इलेक्ट्रोलायसिस. आणि थर्ड वन प्रिपरेशन मेथड आहे त्याच्यामध्ये ही जी आहे प्रिपरेशन मेथड ती इंडस्ट्रियल प्रिपरेशन मेथड म्हणून पण तुम्ही यूज करू शकताय. सगळ्यात महत्त्वाची आता इंडस्ट्रियल प्रिपरेशन मेथड जे आहे म्हणजेच थोडक्यात काय याच्यात जे प्रिपरेशन करणार ती बऱ्यापैकी जे आहे ती चिपमध्ये असली पाहिजे. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर लिक्विड एअर कलेक्ट करायचं म्हणजे एअरचे एअर कलेक्ट करायचे. त्याचं काय करायचं लिक्विफॅक्शन करायचं. लिक्विफॅक्शन केलं की ते कन्वर्ट कशामध्ये होणार लिक्विडमध्ये आणि त्या लिक्विडमध्ये मधून तुम्ही काय करू शकता डायरेक्टली ऑक्सिजन जो आहे तो प्रिपेअर करू शकता. म्हणजे गॅसियस स्टेटमधली एअर कलेक्ट करून लिक्विडमध्ये कन्वर्ट करून त्याचं डिस्टिलेशन म्हणजे आपण गेल्याशी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन वगैरे बघितलं बघा गॅसियस स्टेटमध्ये करण्यासाठी त्याचं डिस्टिलेशन करून तुम्ही डायरेक्टली ऑक्सिजन प्रिपेअर करू शकता. म्हणजे एअरमधून पण ऑक्सिजन प्रिपेअर करू शकता, इलेक्ट्रोलायसिसला पण प्रिपेअर करू शकता आणि लॅबोरेटरीमध्ये पण प्रिपेअर करू शकता. समजलं इथपर्यंत काय शक्य आहे का बघ. त्याच्यानंतर पुढे पण प्रिपरेशन मेथड बघितला. आता काय सांगितलं होतं फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये पण याच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित थोडंसं स्टडी करा जे नीड्स आणि गरजेचे आहे. त्यातली फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी आहे इट इज कलरलेस अँड ऑर्डरलेस गॅस. गॅस स्टेटमध्ये असणारच आहे पण गॅस कसा आहे कलरलेस ऑर्डरलेस गॅस. सेकंड प्रॉपर्टी सांगू शकताय इट इज sparingly soluble in water. वॉटरमध्ये जर बघितलं ना तर सोल्युबिलिटी थोडीशी वीक आहे. त्यांनी सरळ सोल्युबिलिटीचा फॅक्टर दिला आहे 30.8 cm3 dissolve in 1000 cm3 वॉटर. म्हणजे सोल्युबिलिटी अगदीच वीक म्हणायला काय हरकत नाही. 30.8 cm3 डिझॉल्व इन 1000 cm3 वॉटर म्हणजे 1000 cm3 वॉटर असेल तर 30.8 cm3 फक्त डिझॉल्व ऑक्सिजन. त्याच्यानंतर तिसरी फिजिकल प्रॉपर्टी सांगू शकताय आणि हे पण डिसॉल्युशन कुठं म्हणून सांगितलं आहे 293 केल्विन टेम्परेचर असेल तर. त्याच्यानंतर पुढं याला लिक्विफाईड करायचं झालं तर हा लिक्विफाईड पण करू शकताय. म्हणजे लिक्विफाईड करून जर तुम्ही कन्वर्जन करणार असाल तरी करू शकताय. इट liquefied at 90 Kelvin and freezes. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिक्विफाईड करताना 90 केल्विन टेम्परेचर लागणार आणि जर फ्रीजिंग करायचं असेल तर 55 केल्विनला फ्रीजिंग पण करू शकता. हे दोन्ही टेम्परेचर रेंज पण त्याचे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर फोर्थ वन प्रॉपर्टी सांगू शकताय इट शोज 3 आयसोटोप्स. कुठले असणार आहेत ते त्याच्यामध्ये O16 मेंबर आहे, O17 आणि O18 असे ऑक्सिजनचे 3 आयसोटोप आहेत. आणि शेवटची प्रॉपर्टी त्याच्यामध्ये सांगू शकताय इट शोज पॅरामॅग्नेटिझम इन फ्री मोलेक्युलर स्टेट. जर फ्री मोलेक्युलर स्टेट असेल ना तर डायऑक्सिजन तुम्हाला पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर देईल. जर मोनो ॲटॉमिक स्टेट असेल म्हणजे ओनली ऑक्सिजन ॲटम असेल तर तो डायमॅग्नेटिक कॅरेक्टर देतो. म्हणजे फ्री मोलेक्युलर ऑक्सिजन असेल तरच काय मिळणार पॅरामॅग्नेटिझम. त्याचे 3 आयसोटोप्स आहेत 16, 17 आणि 18. इट लिक्विफाईड ॲट गॅस आहे त्यामुळे लिक्विफाईड ॲट 90 केल्विन, फ्रीजेस ॲट 55 केल्विन. It is saline dissolved in water that is 30.8 cm3 dissolved in 1000 cm3 water at 293 Kelvin आणि कलरलेस ऑर्डरलेस गॅस. समजलं. 5च प्रॉपर्टी दिलेल्या आहेत पाठ कर. त्याच्यामध्ये काय शंका आहे का बघा. 5च्या प्रॉपर्टी पाठ असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर पुढे बघा केमिकल प्रॉपर्टीज, जसं फिजिकल प्रॉपर्टी बघितलं तसं आता काय असणार केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपल्याला 3 पार्ट बरोबरची रिॲक्शन स्टडी सांगितलेली आहे. त्यातली पहिली आहे ॲक्शन ऑफ मेटल, मेटलसोबतची रिॲक्शन. मेटलसोबत हा इझिली ट्रीट होणार माहितीच आहे, परवाच आपण बघितलं होतं ऑक्सिजनची मेटलसोबत, सगळ्या मेटलसोबत रिॲक्शन होते. तुम्हाला जे ओळखीचे आवडीचे मेंबर आहेत ते तुम्ही देऊ शकताय. समजा मेटलमध्ये ॲल्युमिनियम घेतला तरी चालेल, बरोबर. ॲल्युमिनियम प्लस त्याच्यावर काय करणार ऑक्सिजन कंबाईन करणार. फॉर्म्युलेशन काय माहिती आहे तुम्हाला, A2O3 फॉर्म्युला आहे. म्हणजे O3 म्हणजे टॉईस मॉलिक्युलला बॅलन्स करायला पाहिजे, म्हणजेच काय लागणार 4L लागणार, 5O2 लागणार. समजा अजून एखादा कुठलाही मेटल घेतला, मग तुम्हाला कॉपर बरोबर रिॲक्शन करायची असेल करू शकता, कॅल्शियम बरोबर करायची असेल करू शकता. समजा कॅल्शियम घेतला, O2 टाकला तर तिथेही टॉईस मॉलिक्युलर रिॲक्शन होणार, म्हणजेच काय मिळणार कॅल्शियम मोनॉक्साईड मिळणार, टॉईस CaO4 मिळणार. समजा झिंक बरोबर रिॲक्शन करायची आहे प्लस O2 लागणार, इथं माहिती आहे तुम्हाला टॉईस ZnO. PB बरोबर लीड बरोबर करायचे कुठलेही तुम्हाला जे पाहिजे असेल ते मेटलसोबतची रिॲक्शन देऊ शकताय, म्हणजे ॲक्शन ऑफ मेटल. तसंच सेम काय असणार आहे बघा ॲक्शन ऑफ नॉन मेटल. ॲक्शन ऑफ नॉन मेटल, जसं मेटलसोबत रिॲक्शन तशीच काय असणार आहे नॉन मेटलसोबत पण. नॉन मेटलमध्ये पण तुम्ही कार्बन घेतला प्लस ऑक्सिजन टाकला तर तयार होणार CO2. समजा कार्बन घेतला टॉईस मॉलिक्यूल घेतला O2 इन द फॉर्म ऑफ घेतला मिळणार काय टॉईस CO2. डायऑक्साईड पण मिळू शकतोय, मोनॉक्साईड पण मिळू शकतोय. समजा अजून याच्यामधला नायट्रोजन घेतला ऑक्सिजन सोबत कंबाईन केला नायट्रोजन डायऑक्साईड मिळू शकतो, NO2 सोबत रिॲक्शन करू शकतो. समजा फॉस्फरस घेतला P4 मॉलिक्यूल असतो तो, आणि समजा O2 घेतला तर याचं एक स्टेबल ऑक्साईड मिळतो P2O5 हा मेंबर मिळतो. मग P2O5 पाहिजे असेल तर पुन्हा टॉईस मॉलिक्यूलला बॅलन्स करायला पाहिजे, म्हणजे 5 आणि 10 म्हणजे इथे किती पाहिजे 5. म्हणजे P4 घेतला 5 O2 टाकला की टॉईस P2O5. P2O5 म्हणजेच काय ते लिहिताना असं पण लिहू शकताय, P4O10 पण पाहिजे असेल तर लिहू शकताय, असं पण चालतंय. कसे हा मॉलिक्यूल PBचं सॉरी फॉस्फरसचं काय असणार आहे ऑक्साईड असणार आहे. म्हणजे मेटल पाहिजे असेल मेटल सोबत रिॲक्शन घेऊ शकताय, करस्पॉन्डिंग मेटल ऑक्साईड मिळतील. नॉन मेटल पाहिजे असतील नॉन मेटल घेऊ शकताय, करस्पॉन्डिंग नॉन मेटल ऑक्साईड्स मिळतील, बरोबर. मेटल सोबत पण रिॲक्शन होतो, नॉन मेटल सोबत पण. पुन्हा त्यातल्याच अजून काही रिॲक्शन दिलेले आहेत. तिसरा पार्ट त्याच्यातला ॲक्शन ऑफ सम कंपाऊंड्स. असे काही कंपाऊंड्स आहेत की ज्याच्याबरोबर पण हा रिॲक्शन देऊ शकतो. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन देऊ शकते. समजा आपल्याकडे झिंक सल्फाईड असेल, झेडएनएस असेल प्लस त्याच्यामध्ये O2 टाकला की याच्यापासून काय मिळणार झिंकचं ऑक्साईड मिळणार आणि त्यातनं सल्फरचं पण ऑक्साईड मिळणार. झिंकचं ऑक्साईड काय असणार ZnO, बरोबर. सल्फरचं ऑक्साईड काय असणार आहे SO2. आता रिॲक्शन बॅलन्स करून द्यायला पाहिजे, तर झिंकला एक ऑक्सिजन गेला सल्फरला 2 पाहिजे, म्हणजे रिॲक्शन समजा इथं टॉईस मॉलिक्यूलला बॅलन्स केले तर टॉईस ZnO होते. टॉईस ZnO मध्ये 2 ऑक्सिजन त्याला गेले, सल्फरला काय पाहिजे 2 पाहिजे, बरोबर. मग सल्फरचे टोटल 2 सल्फर आहेत, म्हणजे हे पण काय पाहिजे टॉईस SO2. म्हणजे किती ऑक्सिजन झाले बघा, हे 2 हे 4, म्हणजे टोटल किती झाले 4 आणि 2 6, म्हणजे ट्रायसोटूला रिॲक्शन लिहू शकताय. पुन्हा समजा मिथेन बरोबर पण एक्झाम्पल देऊ शकताय. मिथेन बरोबर कंबशन गिव्स कार्बन डायऑक्साईड CO2 मिळाला आणि प्लस त्याच्यातनं काय होते टॉईस H2. गेल्या वर्षी आर्मीला पण रिॲक्शन दिली होती, आठवते का बघा. आता पण इथं काय लागणार टॉईस. तिसरी रिॲक्शन देऊ शकताय. समजा की हा सल्फर डायऑक्साईड बरोबर ट्रीट केला की आपल्याला पुढे एक रिॲक्शन येणार आहे इन प्रेझेन्स ऑफ P2O5. याला मात्र काय टॅक्स लागणार P2O5. समजा P2O5 टाकला सल्फर डायऑक्साईडमध्ये पुन्हा ऑक्सिडेशन केला, म्हणजे ऑक्सिजन ॲड केला तर याच्यापासून काय मिळते टॉईस SO3. आता 3 2 6, म्हणजे काय करायला पाहिजे टॉईस SO2 घ्यायला पाहिजे. आता किती झाले बघा, हे 4 ऑक्सिजन हे 2 6 झाले, म्हणजे टॉईस SO3 तोही काय मिळेल गॅसेस मध्ये. पुन्हा सल्फर डायऑक्साईड जसं घेतला तसं HCl सोबत पण रिॲक्शन होऊ शकते. समजा HCl घेतला प्लस त्याच्यामध्ये O2 टाकला. आता याला मात्र कॉपर क्लोराईड Cu2Cl किंवा CeCl2 त्याच्यासोबत ही रिॲक्शन देऊ शकते. CeCl2 पण यूज करू शकते, असं काय नाही. कॉपर क्लोराईडच्या प्रेझेन्समध्ये हे एक्झाम्पल देऊ शकताय. आता मात्र इथे मिळताना काय करणार हायड्रोजन क्लोराईडचं रिडक्शन करणार आपण. रिडक्शन करताना याच्यासाठी 4 मॉलिक्यूल यूज करू शकताय. याच्यातून मिळताना काय मिळणार बघा टॉईस H2 इन द फॉर्म ऑफ लिक्विड मिळेल प्लस टॉईस Cl2 म्हणजे 4 क्लोरीन झाले, 4 हायड्रोजन कंबाईन झाले, टॉईस H2 मॉलिक्यूल मिळाले. समजलं. ॲक्शन ऑफ मेटल तुम्हाला कुठला पाहिजे असेल तर घेऊ शकता. ॲक्शन ऑफ नॉन मेटल कुठलेही पाहिजे असेल ते घेऊ शकता, ऑक्साईड्स देतील. ह्याच्या रिॲक्शन मात्र परफेक्ट करायच्या, याला पर्याय नाही आहे. कारण ह्यातलं कुठलंही एक एक्झाम्पल 2 मार्कासाठी तुम्हाला विचारू शकतात. मेटल, नॉन मेटल, अदर कंपाऊंड्स. समजलं. केमिकल रिॲक्टिव्हिटीला ह्या एवढ्या रिॲक्शन्स दिलेल्या आहेत. याच्यामध्ये काही शंका आहे का बघा.
शेवटचा एक पॉईंट आहे बघा युजेस. बरोबर, युजेसमध्ये पण युजेस याचे भरपूर आहेत. त्यातला पहिले सांगू शकताय फॉर रेस्पिरेशन. नो ओळखीचा यूज आहे. रेस्पिरेशनसाठी सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय करतात, ऑक्सिजन यूज करतात. सेकंड यूज सांगू शकताय इन मॅन्युफॅक्चरिंग, यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टील. स्टील इंडस्ट्रीला पण बऱ्याच वेळेला म्हणून हा मेंबर यूज केला जातो. त्याच्यानंतर पुन्हा इट इज यूज इन हॉस्पिटल. इन हॉस्पिटल कमर्शियल यूज म्हणून पण यूज करू शकता. हॉस्पिटलला ऑक्सिजन सिलेंडर व्हेंटिलेटर प्रोसेससाठी पण यूज करू शकताय. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे फ्लाईंग, त्याच्यामध्ये फ्लाईंगमध्ये तुमचे एरोप्लेन्स किंवा एअरक्राफ्टशी रिलेटेड जेवढं काय असेल एअर स्पेसशी रिलेटेड तेवढ्या सगळ्यांच्यामध्ये तुम्ही हा डायऑक्सिजन जो आहे तर डायरेक्टली यूज करू शकता ॲज अ सिलेंडर फॉर्म. सिलेंडरमध्ये हा फिल करून यूज करू शकताय. त्याच्यानंतर फोर्थ पण यूज करू शकताय इट लिक्विफाईड अँड युज्ड ॲज रॉकेट फ्युएल. रॉकेट फ्युएल म्हणून पण तुम्ही हा यूज करू शकताय. लिक्विफाईड करायचा गॅसेस स्टेटमध्ये लिक्विफाईड होतो, तो 90 केल्विनला लिक्विफाईड होतो. लिक्विफाईड करायचा आणि रॉकेट फ्युएल म्हणून पण यूज करू शकताय, कारण तो कंबस्टिबल आहे. कंबस्टिबल आहे म्हणल्यानंतर ॲज अ फ्युएल म्हणून यूज करू शकतो. त्याच्यानंतर लिक्विड याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन्स वगैरे हायर अमाऊंटमध्ये, म्हणजे एअरमध्ये जर ऑक्सिजन बघितलं तर हायर अमाऊंटमध्ये आहे. त्यामुळे रेस्पिरेशनसाठी यूज करणारच. स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करणार. हॉस्पिटल फ्लाईंग याच्यामध्ये गॅस सिलेंडर म्हणून तुम्ही यूज करू शकताय. लिक्विफाईड केला तर रॉकेट फ्युएल म्हणून यूज करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही मेंबर आहे हा बऱ्याचशा अदर पर्पजसाठी पण यूज केला जातो. मग अदर पर्पजमध्ये म्हणजे काय, तर आपल्याला काही वेळेला ऑक्साईडचे कोटिंग असलेले कंपाऊंड्स वगैरे जनरेट करायचे असतील तर तुम्ही ॲज अ लॅबोरेटरी प्रिपरेशन मेथड बऱ्याचशा आहेत त्यांच्यामध्ये पण तुम्ही हा डायरेक्टली यूज करू शकता. समजा की ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणजे L2O3चं फॉर्मेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे, म्हणजे ॲज अ लॅबोरेटरी रिएजंट म्हणून पण तुम्ही हा सांगू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचा यूज हा ऑक्सिॲसिटिलीनचं प्रिपरेशन करण्यासाठी यूज केला जातो. ऑक्सिॲसिटिलीन कशासाठी यूज करणार हा मेंबर, ऑक्सिॲसिटिलीन ॲसिटिलीनमध्ये ऑक्सिजन टाकणार आणि त्याच्यापासून काय करणार, कटिंग अँड वेल्डिंग पर्पज ऑफ मेटल. ते गेल्या वर्षी यूज होता बघा अल्काइन चॅप्टरला. ॲसिटिलीन मेंबर अल्काइनचा मेंबर, त्यात ऑक्सिजन टाकलं की ऑक्सिॲसिटिलीनची फ्लेम बनणार. फ्लेम प्रिपेअर केला किती कशासाठी यूज करतात, कटिंग अँड वेल्डिंग पर्पज ऑफ मेटल. म्हणजे मेटल कटिंग वेल्डिंग करायचं असेल तरी पण यूज करू शकता. म्हणजे असे टोटल 5 यूज दिलेले आहेत. 5 फिजिकल प्रॉपर्टी होत्या, 5 युजेस होते आणि ह्या दिलेल्या केमिकल प्रॉपर्टी. प्रिपरेशन मेथड, फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी आणि युजेस. पूर्ण आपण सगळं कंपाऊंड 3 ते 4 वेळा सगळ्या रिॲक्शन घेऊन बघायचं तर हे परफेक्ट होणार आणि सोपं आहे. रिॲक्शनच्या आहे ते थोड्याशा लक्षात ठेवा. एका वेळेला पूर्ण सगळं कंपाऊंड डिटेलमध्ये करायचं. आता इलेमेंट स्टडी आहे, पूर्ण सगळे इलेमेंट एकाच वेळेला. इलेमेंटचं जे काय असेल ते पूर्ण सगळ्या स्टडीचं आहे ते एकाच वेळेला करा. एकदा वरती हेडिंग टाकलं की पटपट सगळं काय असेल ते त्याचं लिहा. समजलं. एक 4 ते 5 वेळा घेऊन बघा, येतील रिॲक्शन. राहिलेला पार्ट जर